यानंतर एक बातमी सविस्तर पाहूया। दिल्लीतल्या शाळांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी आलेली आहे। दिल्लीतल्या जवळपास 40 शाळांना ही धमकी आली आहे। पश्चिम बिहारच्या DPS आरकेपुरम आणि GD गोयंका स्कूलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली आहे। शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना त्वरित घरी पाठवलंय। धमकी देणाऱ्याने $30,000ची मागणी केलेली आहे। तर अशा पद्धतीने दिल्लीमध्ये पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचा प्रकार घडलेला आहे आणि या संदर्भात शाळा प्रशासनाने आता मुलांना घरी पाठवलेलं असलं तरी सातत्याने अशा पद्धतीने दिल्लीमध्ये खंडणी, खून आणि गोळीबाराच्या घटनांनंतर आता शाळांना बॉम्बच्या धमक्या येत आहेत असं आतिशी मर्लिना म्हणजेच दिल्लीच्या मुख्यमंत्री यांनी ट्विटही केलेलं आहे। दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था एवढी वाईट स्थिती यापूर्वी कधीच नव्हती। केंद्र सरकार दिल्लीला सुरक्षा देण्यात अपयशी ठरतंय असा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर केलाय। या संदर्भात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सोमेश, खूप गंभीर प्रकार आहे हा, कारण सातत्याने धमकी आणि त्यातून 40 वेळा पुन्हा एकदा धमकी। नक्की याबद्दल आणखीन काही माहिती कळलेली आहे का? नक्की धमकी कुठून येते, त्याचा स्रोत काय आहे? पूर्वी सर्व शाळांना धमकी दिली गेलेली आहे की आम्हाला एकूण म्हणजे तुम्ही जर $30,000 हे द्या तर नाहीतर आम्ही 40 शाळांमध्ये स्फोट घडवू। आणि असा प्रकार दिल्लीमध्ये यापूर्वी झाला होता। ज्यावेळी लोकसभा निवडणुका सुरू होत्या त्या दरम्यान एकदा झाला होता, तेव्हा शाळा रिकाम्या कराव्या लागल्या होत्या। आणि त्यापूर्वी सुद्धा एकदा गेल्या वर्षी जानेवारीच्या दरम्यान असाच प्रकार घडला होता। त्यामुळे आता या संदर्भात तपास सुरू आहे आणि नेमकं पोलीस शोधून काढतील की हा ईमेल कुठून करण्यात आला पूर्वी। धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर 40 शाळांना अशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे, पण ती कुणी दिली आहे हे अजून तरी कळलेलं नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।